अगं शिल्पी, अरे हे बघ, सॉरी पण 8 वाजायच्यात हे सगळं करायला हवं होतंस तू. आत्या, अगं आईचा नाश्ता व्हायचाय अजून. मग 8च्या आत करायला पाहिजे होता ना. मी कालच सांगितलं होतं 8 वाजता एक्झॅक्टली किचन माझ्या हातात पाहिजे. सो आता कसं मॅनेज करायचं तुमचं तुम्ही बघा बाबा. ठीक आहे, मी आईच्या नाश्त्याची प्लेट घेते. सॉरी सॉरी सॉरी, तुला तर किचन मध्ये जाताच येणार नाही अगं. हे काय चाललंय आत्या? सकाळपासून तिने सगळ्यांसाठी सगळं केलं आणि तिनेच खायचं नाही. अरे खायचं, मी असं म्हंटल का की तिने खायचं नाही म्हणून, पण 8च्या आत खायचं, माझ्या वेळेत नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे ग आईशी? काय हे तुझं ना मयुरी हेच चुकतं. ही अशी वायफाय आणि फालतू बडबड करत बसतेस ना, सगळा वेळ तुझा याच्यातच जातो. एकदम आईसारखी आहेस बघ, तिचाही असाच वेळ जातो. एनिवे, तू भांड किंवा वाटेल ते बोल, माझ्या वेळेत आता किचन मध्ये यायचं नाही. ओके? काय मिळतं ग तुला हे सगळं करून? आनंद, एक्स्ट्रीम आनंद. आजी पाहिलंस, हिच्यामुळे काल रात्री सुद्धा आई जेवली नव्हती आणि हिच्या रूल्समुळे आई सकाळपासून पहाटेपासून किचन मध्ये राबते आणि तिलाच खायला मिळत नाहीये. मला तर वाटतंय ना, हिने जाणून बुजून मग पाडला असणार. व्हॉट? हे दिसत नाहीये तुला काहीच? मयू, अगं असं शब्दाला शब्द वाढून काही उपयोग नाही, फक्त वाद होते. शिल्पी ऐक ना, हे बघ, मला नाश्ता नको, मला फक्त ना मयूचा डब्बा भरू देत, मला जाऊ दे. सॉरी, रूल इज रूल. शिल्पी आई जाऊ दे, हिच्या नादी कुठे लागतेस? निघते, मला उशीर होतोय. मयू अगं, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे आई. तू तिला डोक्यावर बसवलं ना, त्याचे परिणाम आहेत हे. हो, माझी मुलगी, तिचा जीव तुटतोय संजूसाठी म्हणून तिला घेऊन आलीस ना इकडे. माझी मुलगी दरदर भटकणार नाही म्हणून तिला या घरात घेऊन आलीस, तर मग तिला 4 गोष्टी शिकवणार चांगल्या. नीट वागायला सांग तिला. काल शिल्पीने तिला धक्का मारला, तिच्या हाताला लागलं, पण एका शब्दाने माझी बायको काहीही बोलली नाही. आज सकाळपासून उठून मरमर करते का आता 8 वाजता हिला द्यायचं किचन, आणि तिला 2 घास सुद्धा मिळणार नाही खायला. हे तुला पटतंय का? ही इथे असते ना तर हे सगळं घडलंच नसतं. बाबा असते ना ते हे सहनच केलं नसतं. आणि तू निर्णय घेतला होतास ना बाबा नसताना. हे मी निर्णय घेते, माझं घर आहे. संजू, पेस्ट्री खायची? तुझ्या आईने सांगितलेलं तुला ही खूप आवडते म्हणून आणली खास तुझ्यासाठी. नको. मग वेफर्स? नाही. मग काय करायचं? गेम खेळूया? तुला कुठला गेम आवडतो खेळायला? मला काही नाही करायचं, मला फक्त घरी जायचंय. संजू, मी फ्रेंड आहे ना तुझा, मग खेळू ना आपण थोडा वेळ. तू माझा फ्रेंड नाहीयेस. तुझ्यामुळे माझे मम्मी पप्पा भांडतात आणि तू मला काही लिहिलेलं मला नकोय. तू वेर आहेस. असं काही नाही रे संजू, तुला कोणी सांगितलंय? उलट तुला माहितीये, तुझे पप्पा माझे खूप छान फ्रेंड आहेत आणि मम्मी पण, म्हणूनच तर आय लाईक यू. तुला हे चॉकलेट्स आवडतात ना, त्यापेक्षा जास्ती मला तू आवडतोस. मला तू बिलकुल आवडत नाही. यू आर अ बॅड मॅन. संजू, अरे काय केलंस? बावळट आहेस का? अरे तो तू फक्त खायला देत होता ना, तुला फ्रेंड आहे ना तो तुझा. तो माझा फ्रेंड नाही, तो वाईट माणूस आहे. उगाच मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. सॉरी म्हण. मी नाही बोलणार सॉरी. अगं इट्स ओके, लहान आहे तो. काय लहान आहे? हे असं मूर्खासारखं बडबड करायला बरा मोठा झालाय. कोण शिकवतं याला हे सगळं माहिती नाही. सोड ना. आणि तुला माहितीये, आम्ही आत्ता जरी फ्रेंड्स नसलो ना, तरी आम्ही खूपच लवकर फ्रेंड्स होणार आहे ना. एवढी मेहनत करून तुझ्या मम्मीला इतकं जवळ आणलंय मी,
आता तुझ्यामुळे ती माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. संजू, एकतर तू माझ्या साईडने असशील किंवा सरळ आमच्या लाईफच्या बाहेर. डिरेक्टली ऑफिस मध्ये घुसलास? जसा तू माझ्या घरात घुसलायस. विक्रम, आय नो की तू लॉयर आहेस, त्यामुळे तुझे लीगल टर्म्स अँड लॉज आहेत ना, हे तुझ्यापर्यंतच ठेव. माझ्या बायकोला शिकवायला जाऊ नकोस. तुझ्या बायकोवर माझा इन्फ्लुएन्स होतोय हे बघून जळतोयस तू. तुझी इनसिक्युरिटी तुला इथं खेचून घेऊन आली आहे, पण अनफॉर्च्युनेटली तुझ्या हाती काही लागणार नाहीये. विक्रम, तू आहे ना एक नॉन प्रॅक्टिसिंग लॉयर आहेस, आणि मी गेले अनेक वर्ष कायदा कोळून प्यायलोय. तुला लवकरच समजेल निकाल कोणाच्या बाजूने लागतोय ना, ते बघू आपण. इवन आय एम वेटिंग फॉर दॅट डे. कसा जिंकणार तू? ना तुझ्याकडे पैशांचं बॅकिंग आहे, ना तू स्त्री आहेस. तुला का सपोर्ट करेल कायदा? विक्रम, त्यातून मार्ग कसा काढायचा ना, तो माझा प्रश्न आहे. तुझा का सबनीस सरांचा? त्यांच्याकडेच गेलेलास ना सल्ला घ्यायला? विद्युत, तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझ्या मुलाची कस्टडी शिल्पीकडेच जाईल, आणि मग तुझ्या हातात काहीच राहणार नाही रे. कारण तुझी प्रेमाची बायको आणि तुझा लाडका मुलगा माझ्याकडे असतील. नाव लिव्ह. अभी लोहा गरम है भाई, हथौड़ा मार दो. हीच ती वेळ, हाच तो क्षण. ओके, मग आपण आता जुन्या रेट लिस्टच्या जागी ना नवीन लिस्ट लावूया. नाही, ते तर करूच. आपण एक काम करू, या ठिकाणी ना मोठा बोर्ड लावू. हा, म्हणजे मोठ्या बोर्डवर कसं लोकांना लगेच कळेल ना रेट काय आहे वगैरे आहे. बरोबर की नाही? 1 मिनिट. काय ग? मला ना हे अजिबात पटलेलं नाहीये. पटलेलं नाही म्हणजे? ही प्राइस पटलेली नाहीये मला. अश्विनी, तुला काय प्रॉब्लेम आहे या रेट्सनी? हो अश्विनी, हे रेट्स आपल्याला प्रॉफिटच देणार आहेत. करेक्ट आहे बहिणी. श्रेयसने कधी नव्हे एक नंबर काम केले तुमच्या पार्लर साठी. हो ना अश्व, आणि आपलं ठरलंय ना बिझनेस वाढवायचा. मग प्लीज नाही नको हा माणूस. हो, तुम्ही का सगळे सारखा सारखा तोच विषय काढताय? मी एकदा सांगितलं ना प्राइस लिस्ट वाढवता येणार नाही म्हणून. अगं असं काय करतेस अश्विनी? नाही म्हणजे मला माहितीये तुला असं वाटत असेल की आता आपले जे जुने कस्टमर्स आहेत त्यांना असं सडनली हे वाढलेले रेट्स हे घ्या बघा, असं तुला करायला नाही आवडणार. पण तूही ग्रो झाली आहेस ना, तू मिसेस इंडिया आहेस, आता सेलिब्रिटी आहेस. या पार्लरला एक सेलिब्रिटी स्टेटस आलंय. हे काय साधं सुद्धा पार्लर नाहीये. सो तसे रेट्स लावावे लागतील आपल्याला. आशू, श्रेयस करेक्ट बोलतोय हा. म्हणजे हे ना पूर्वीसारखं लोकल पार्लर नाही उरलेलं. अगं हे सेलिब्रिटीचं पार्लर झालंय आता. एक्झॅक्टली. आणि ब्रँडेड प्रीमियम पार्लरचे रेट्स लावायला काय प्रॉब्लेम आहे अश्विनी? मला मान्य आहे, पण मला बिझनेस ना अशा प्रकारे नाही वाढवायचा आहे. असं काय करतेस तू अश्विनी? अगं रेट्स वाढवायला हवे आपण. बिझनेस एक्सपॅन्ड करायचा आहे, त्यात काय मोठं? आणि हे बघ, तू नेहमी ना सगळ्यांसाठी कॉम्प्रोमाइज करत असतेस. हे मला अजिबात चालणार नाही. मला मान्यच नाही. पांड्या, तू एक काम कर, तू चल माझ्याबरोबर. आपण ते बोर्ड काय ते बनवायचं ना इकडे, त्याची ऑर्डर देऊन टाकू. चल 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 चल. अहो, हे पार्लर मी चालवते, त्यामुळे इथले निर्णय मलाच घेऊ दे ना. आणि माझा निर्णय घेऊन झालाय. यातल्या सर्व्हिसेसचे रेट्स खूप आहेत, आणि आता या विषयावर चर्चा नको प्लीज. वहिनी, मी पण येतो. अरे संजू, खेळून तर बघ. आणि तो 2 प्लेअर पण आहे. इट विल बी सो मच फन. फ्रेंड्स लोक गेम खेळत असतात. तू माझा फ्रेंड नाहीयेस. म्हणूनच तर म्हणतोय ना की एकत्र खेळूया, म्हणजे आपण फ्रेंड्स होऊ. कम ऑन चॅम्प. आय एम नॉट अ चॅम्प.
मला तुझ्यासोबत खेळण्यात इतका इंटरेस्ट नाहीये. कसला सॉलिड गेम आहे हा. फुल ऍक्शन, साऊंड इफेक्ट्स कसले भारी आहेत. डिशिम डिशिम ढँग. संजू, काय ही ऍक्शन कशी वाटली? साऊंड इफेक्ट्स. कम ऑन चॅम्प्स, लेट्स फ्रेंड्स. नमस्कार. ओ, तर तुम्ही आहात ते लकी हजबंड. येस, आय एम द लकी वन अँड आय एम व्हेरी प्राऊड की मी अश्विनीचा नवरा आहे. हाऊ क्यूट. सो मिस्टर श्रेयस, तुमची भेट झालीच आहे. तर आज मी तुम्हाला सांगते की मी अश्विनीला हा शॅश आणि क्राऊन घालायला का सांगितलं. ज्यावेळेस ती माझ्या बुटीकमध्ये पहिल्यांदा आली होती त्यावेळेस मी तिला असंच आरशासमोर उभं ठेवून मिसेस इंडियाचं स्वप्न दाखवलं होतं आणि आज तिने ते अचीव्ह केलं आहे. सो त्यामुळे हा मोमेंट मला पुन्हा एकदा क्रिएट करायचा होता. सो स्वीट. खरंच नंदिनी मॅडम, हे जे काही झालंय ना ते सगळं तुमच्यामुळेच झालंय. मी खरं तर तुम्हाला विचारायला आले होते की माझ्या पार्लरसाठी ब्रँड अँबॅसेडर व्हाल का. आणि आज तू तुझ्याच पार्लरची काय कितीतरी अजून पार्लरची कितीतरी अजून बिझनेसची ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतेस. येस, शी हॅज कम अ लॉंग वे. थँक्स टू यू नंदिनी. ते माझ्यामुळे नाही, ते तिच्या कष्टामुळे झालेलं आहे. इथपर्यंत पोहोचणं किती डिफिकल्ट आहे ते मला माहितीये. ते मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. येस येस, तुम्ही बायका काही करू शकता. घरच्यांचा सपोर्ट मिळाला की नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू गाईज. येस, ऑफकोर्स. श्रेयस, स्पेशल थँक्स टू यू. तुम्ही अश्विनीला खूप सपोर्ट केला. अश्विनी, आता मात्र तुझा बिझनेस एक्सपांड करण्याची वेळ आलेली आहे. हो ना, तुम्हाला पण असंच वाटतं ना. अगदी योग्य वेळेला आलं. मी समजावून थकलोय तिला आणि मला असं वाटतं की तुम्ही जर अश्विनी सारख्या गृहिणीला मिसेस इंडिया मध्ये भाग घ्यायला लावू शकता मग ही आयडिया पण पटवून देऊ शकता तुम्ही. नक्कीच. विक्रम, सगळ्या साईज. अरे काय झालं संजू? अरे संजू, काही नाही झालं. एक लॅपटॉप तर आहे इथे, एवढं काय. लॅपटॉप फोडला संजू तू? अगं नाही, असं त्याची काहीच चूक नाहीये. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट, नथिंग एल्स. सो चिल. विक्रम, आजची सगळी कामं झाली आहेत. मी लवकर घरी गेलं तर चालेल? मी काय म्हणतो, तसंही तो इथं बसून बोरच होतोय, तर लेट्स गो आउट ना. लेट्स गो आउट, हॅव सम फन. नको मम्मी, आपण घरी जाऊया. अरे संजू, आपण घरीच तर इथनं बाहेरच जातोय. माहितीये मला तू इथं बोर झालायस, म्हणूनच म्हणतोय लेट्स गो आउट. लेट्स हॅव फन. येस. शिल्पी, तू नको स्ट्रेस घेऊ. मी आहे ना. मी असताना तुला संजूची काळजी करायची काहीच गरज नाहीये ग. पार्टीवर निभवून देते की काय? आईकडून खूप मोठी पार्टी घेऊया आपण. मयूर, तुला आठवतंय त्या नंदिनी सहाय, मी मागे तुला सांगितलं होतं त्यांच्याबद्दल. त्या पार्लर मध्ये आल्या होत्या. ओ, ती चक्क पार्लर मध्ये आली होती? पार्लर मध्ये काय आली? तिला सेल्फी काढायचा होता तुझ्या आई बरोबर. शी टूक अ सेल्फी विथ युअर मदर. मयुरी, त्या नंदिनी आलेल्या ना, त्यांना तर सिनेमाच्या ऑफर सुद्धा आल्या आहेत. बाबा, म्हणजे आईला सुद्धा फिल्मची ऑफर येऊ शकते? येऊ शकते ना, पण प्रॉब्लेम कसा आहे ना, म्हणजे तुझी आई एक्सेप्ट नाही करणार ना सिनेमा. कारण तिला ऑफर आली तरी ती कॅन्सल करेल. कारण तिला या घराकडे आणि तुम्हाकडे दुर्लक्ष करायचं नाही. कशाला दुर्लक्ष होईल? इतके दिवस घर सांभाळून सगळी कामं करतच होती ना ती. मग आता बैठी कामं आहेत ती मी करीन आणि बाकीची कामं करायला शिल्पी आहेच की घरात. एक्झॅक्टली. आई, मी स्वयंपाकाचं सगळं बघेन. तू खरंच ही संधी सोडायला नाही पाहिजेस. अहो, तुम्ही. मी काय केलं? हॅलो, थोडक्यात काय, अश्विनीने जर सिनेमा साईन केला
तर तुम्हा कोणालाही काही प्रॉब्लेम आहे का? बघितलंस काय झालंय माहितीये? आता गुड न्यूज देतो. सो या ज्या नंदिनी मॅडम होत्या ना, यांना एक सिनेमाची ऑफर आलेली आहे. पण त्या सेलिब्रिटी असल्यामुळे त्या खूप बिझी असतात. म्हणून त्या सिनेमासाठी त्यांनी अश्विनीचं नाव सजेस्ट केलंय. हो 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 अश्विनी, हो म्हणून टाक. अख्खा वाघमारे फॅमिलीत तू पहिली असशील सिनेमात काम करणारी. आणि मला शूटिंग बघायला पण न्यायचा. आई खरंच थँक्स, तुम्ही इतका सपोर्ट करताय. पण बाबा इथे नाही आहेत आणि एवढा मोठा निर्णय त्यांच्याशिवाय घ्यायचा म्हणजे. अगं डिसिजन ठामपणे घे. ते कधी तुला नाही म्हणतात का कुठल्या गोष्टीसाठी? एकदम करेक्ट भाई. तू वेळ वाया नको घालू. लवकर त्या प्रोड्युसरला फोन कर. आणि बाबा प्रोड्युसरला सांगा की मॅडम रेडी आहेत. हा ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणतोय, मी प्रोड्युसरला फोन करीन रे. आपल्या मॅडमनी होकार द्यायला पाहिजे ना. का इथे माझ्याजवळ झोपायला काय काटे टोचतायत? मला इकडे नाही झोपायचंय तुझ्यासोबत. अरे का झोपायचं नाहीये? आता प्लीज हा हट्टीपणा करू नकोस. इथेच झोपायचं. चल झोप. हेच तू मला फोर्स करतेस. मला माझ्या मनासारखं काहीच करू देत नाहीस. काय फोर्स केला रे मी तुला? एवढं तर लाड करते तुझे मी. तुला पाहिजे तेव्हा चॉकलेट्स, कुकीज, पेस्ट्रीज सगळं आणून देते ना. मला हे सगळं नको. मला चॉईस हवी आहे. चॉईस पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली काय हवंय तुला? की तू मम्मा ऐवजी पप्पांना चूज करणार आहेस? नाही, मग मला घरी थांबायचंय. मला त्या विक्रमच्या ऑफिस मध्ये नाही जायचंय. संजू, विक्रम काका तरी म्हण निदान. का म्हणू काका? तू बॅग आहे. मला तो अजिबात नाही आवडत. संजू असं नाही बोलायचं. तो इतके तुझे लाड करतो. तुला हवं ते वाटेल ते आणून देतो. तू त्याचा लॅपटॉप पण फोडलास. तो तुला काही बोलला, ओरडला? एखाद्या माणसाने मारलं असतं. खोटं बोलतो तो. ही इज अ बिग लायर. हे सगळं कोण शिकवतंय तुला संजू? मामीने शिकवलंय का दिदुडींनी का तुझ्या पप्पांनी? मम्मी, माझ्या पप्पाची खूप आठवण येते. मला ऑफिस मध्ये नको नेऊ. मला पप्पांकडे ने ना. नाही संजू, नाही मला तिथे नेता येणार तुला. सॉरी. मम्मी, मला माहितीये तू विक्रम काकामुळे पप्पांशी भांडतेस. संजू, लहान आहेस तू. लहान मुलांसारखाच वाग. मोठ्यांच्या मॅटर्स मध्ये अजिबात पडायचं नाही, कळलं? झोप आता, गुपचूप झोप. चल. आई हे अश्विनीला मिळाले कार्यक्रमाचे 25,000 रुपये. अगं बाई, देवासमोर ठेवते. हो. हे देवा परमेश्वरा, माझ्या सुनेला आणि माझ्या लेकाला असंच कायम यश दे. बाबा, केक आणलाय? हो, केक आणलाय. सांग बघू कुठला फ्लेवर आहे? जर आईने ठरवलं असेल तर नक्की चॉकलेट फ्लेवर, कारण तो संजू आणि मला खूप आवडतो. ए देवा, दोघी सेम आहात अगदी. चला केक कापूया. नाही, संजू आल्यावर कापायचंय. ठीक, ते आल्यावर काप. अश्विनी, चेंज घेऊन येतो. हो. आई, आज मामा आलेला संजूला भेटायला, पण संजू घरीच नव्हता. कुहू, केक नंतर कापणार आहोत ना आपण. मग चल, खराब होईल. फ्रीज मध्ये ठेवूया. चल ये. तू ठेव ना. आई, तू किती छान दिसतेस. तुला माहितीये, माझ्या फ्रेंड्स ना सतत मला म्हणत असतात की तू किती लकी आहेस. तुझी मम्मी खूप छान दिसते.
आणि ना टिफिनला पण काही ना काहीतरी इंटरेस्टिंग देत असते रोज. अभ्यास पण घेते. तुझी आई तर वर्ल्ड बेस्ट आई आहे. पण खरंच माझी आई वर्ल्ड बेस्ट आई आहे. पण आता तुझी आई तुझ्या समर कॅम्पच्या उद्घाटनाला येऊ नाही शकणार ना, मग शी इज नो मोर बेस्ट ना. असं काही नाहीये, पण जमलं तर ये ना प्लीज. आले असते ग कुहू, पण ना नेमका उद्याचा मुहूर्त आहे. तू तिथे सांगू शकत नाहीस का की लेट होईल. आपण पटकन इकडून शाळेत जाऊया. तू पटकन ओपनिंग बघ, पटकन प्रिन्सिपल सरांना भेट, पटकन माझ्या फ्रेंड्सला भेट, पटकन जा. हो हो बेटा, परत तेच. मी सकाळी समजवलं ना तुला, आईला काम आहे बेटा, तिला मुहूर्तावर जायचंय. तिला नाही येता येणार तुझ्या शाळेत. दोन्ही नाही जमणार का? जमव नाही प्लीज. अहो ऐका ना, कुहू म्हणते तसं जमणं शक्य नाहीये का? अश्विनी काय बोलतेस तू? ती घरचे प्रॉब्लेम्स तू सेटवर नेणार आहेस का तिकडे? मला नाही कळत हो, पण आम्हा बायकांना ना अशा जबाबदाऱ्या झटकून नाही जाता येत कुठे. ठरवलं का सगळं होतं अश्विनी, पण तुम्ही ठरवलंच आहे ना, हे जमवायचंच नाहीये. तसं नाहीये. संजू, मी निघते. हा विक्रम. शिल्पी अरे थांब ना प्लीज. नाही, असं कसं थांबता येईल मला? संजू निघून पण गेला, सगळे वाट बघत असतील. जाऊ देत मला. मी तुला सारखं पिकअप अँड ड्रॉप करतोय. दॅट्स नॉट इनफ या. आय नो, पण आपण दिवसभर एकत्रच असतो ना ऑफिस मध्ये. बट स्टील दॅट्स नॉट इनफ. आपण बाहेर जायला पाहिजे. नाही विक्रम, शक्यच नाही. अरे आपण असं कुठे डिनर वगैरेला गेलो आणि विद्युतनी बघितलं ना जर, तर कोर्टात तो त्याचा फायदा घेईल आणि संजूची कस्टडी माझ्या हातून जाईल. असं मला खरंच काही करायचं नाही. मी हा सगळा विचार करूनच प्लॅन बनवलाय. उद्या माझ्या मित्राच्या फार्म हाऊस वर ना पार्टी आहे. सो लेट्स गो देअर. लेट्स स्पेंड सम टाइम टुगेदर. आणि ते लोकेशन इतकं लांब आहे ना की कोणीही आपल्याला ओळखणार नाहीये तिथे. नाही, मला हे शक्यच नाही. मला पॉसिबलच नाही हे. मी संजूला असं या घरच्यांच्या भरोशावर ठेवून नाही येऊ शकत कुठे. माझीच लोक आहेत खरं तर, माझीच फॅमिली आहे. पण माझ्या विरोधात सतत संजूच्या मनात काही ना काहीतरी टाकत असतात. रिलॅक्स शिल्पी. संजूला आपण घरी पाठवणार नाहीये. संजूला आपण प्ले झोन मध्ये पाठवू. माझा माणूस मी बरोबर देतो. He'll be safe over there. Don't worry. प्लीज जाऊ ना प्लीज. ठीक आहे, जाऊया. ओके डन. सी यू. निघू आता. येस चल बाय. बाय बाय बाय. आणि असं काही झालं ना तर मी नाही रागवणार बाळा. हे बघ, मी आणि तुझे बाबा तुला समजून घेऊ आणि आम्ही तुझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहोत की नाही, म्हणून हे सगळं सांगतो. आणि तो अनुभव तुझ्या कामी येईल. चल आता प्लेट्स बाहेर नेऊया, नाहीतर बाहेरचे लोक म्हणतील केक तुम्ही बेक करायला गेलात का. चल 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 चल. आई, तू मला आणि प्रतीकला एकत्र पाहिलंस ना आज, आणि म्हणून हा सगळा विषय काढलास. नाही अगं, असं काही नाही. आई, तुम्ही फ्रेश बेक मधून आणलाय ना हा केक, आम्ही त्याच केक शॉपच्या समोर आईस्क्रीम खात होतो. आई काय, आपलं बॉन्ड इतकं स्ट्रॉंग आहे. तू मला ना असं विचारू शकतेस, मयुरी आज मुलासोबत होतीस ना? मी सांगितलं असतं हो म्हणून. आणि मेन गोष्ट अशी की तू प्रतीकला ओळखतेस आणि आमच्यात तसं काहीच नाहीये ग. वी आर जस्ट फ्रेंड्स. आणि मला असं कधी काही वाटलं मैत्रीच्या पलीकडे तर मी तुला स्वतःहून येऊन सांगेन. ट्रस्ट मी. हो ना. मग झालं. आणि आपण ना एक फॅमिली आहोत. हो. आणि नेहमी एकत्र राहणं गरजेचं आहे, कळलं? तुला कोणी मारणार नाही बेटा. तुला पप्पा नाही, कोणी मारणार नाही. तू ओळखलेस का मला? संजू बेटा, मी आहे पप्पा. पप्पा पप्पा, मी खूप मिस केलं तुम्हाला. मम्मी मला सारखे इकडे आणते. मला नाही आवडत विक्रम.
प्लीज मला घेऊन चला पप्पा. बेटा मी तुला घेऊन जायला चालू आहे. आता तुला कोणी त्रास देणार नाही. पण तुम्ही असे दाढी मिशी लावून का आलात? अरे बेटा मी असाच आलो असतो तर तुझ्या मम्मीने येऊ दिलं असतं का मला इथे? तिने मला काही ऑप्शनच ठेवला नाही. पण मी आता आलोय ना, आपण जाऊ. आपण जाऊया. तुला काय वाटलं तू असं दाढी मिशी लावून आला म्हणजे मी तुला ओळखणार नाही? सिक्युरिटी! विक्रम, मला संजूला इथून घेऊन जाऊ दे. नाही घेऊ जाऊ देणार. विक्रम, आणा त्याला. पाहिलंस मॉन्स्टर काका काय करू शकतो ते? तुझे पप्पा माझ्या समोर 0 आहे 0. माझ्या पप्पांना सोडा. मग मी सांगतो ते ऐकायचं. विक्रम सोड त्याला. संजू, त्याला मुळीच घाबरू नकोस. तो तुझ्या पप्पांना काहीच करणार नाही. सिक्युरिटी, टेक हिम आउट आणि त्याची चांगली खातिरदारी करा. विक्रम, चल. विक्रम, विक्रम. संजू, संजू, कळलं मी काय करू शकतो ते? आता इथे जे काय झालं यातलं तुझ्या मम्मीला काही सांगायचं नाही. आणि सांगितलंस तर तुझा पप्पा जिथे कुठे असेल तिथून मी त्याला शोधून काढेन. आणि मग बघ हा मॉन्स्टर काका काय करतो ते. आई, मला सर म्हणालेच होते कुहू तू जिंकणार, पण मलाच नव्हतं माहित. कुहू, पण ना जिम्नॅस्टिकच्या खूप छान पोजेस दिल्या. पण रनिंग कॉम्पिटिशन मध्ये तू चुकून जिंकलीस. आई, खरं तर माझं लक खूप छान आहे आणि तो विहानच घसरून पडला. त्याला मी काय करू? अरे बरीस ना तू? असं हसतात का? तो विहान घसरला म्हणून तू 3rd ची 2nd आली आहेस कुहू. आणि अर्णव त्याच्यावर हसला म्हणून 2nd ची 1st. आई, पण समर कॅम्प पूर्ण 12 मंथ्स का नसतो? कारण 12 मंथ समर नसतो म्हणून. बाकीचेही ऋतू असतात. मग 12 मंथ शाळेत का असते? अरे बापरे कुहू, किती प्रश्न विचारते तू. हा, तुझं करिअर वाढवायचं नाहीये का? पैसे कमवायची एक संधी बघ ना याकडे. नाहीतर आयुष्यभर या आश्रय सोसायटीतच राहू या मुलांना मोठं होत बघत. आणि ती रिक्षा आहे ना त्याच्यातच फिरावं लागेल डुटू डुटू करत. हे बघा, तुम्ही जे म्हणताय ना ते पटतंय मला. पण हे पैसे कमवायच्या नादामध्ये आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी मिस करायच्या का? आणि मोठं घर घ्यायचंय म्हणून आत्ताचं आयुष्य जगायचं नाही का आपण? अश्विनी, अगं पैसे कमवायची संधी सारखी सारखी येत नसते. देव ही संधी प्रत्येकाला देत नसतो, कधीतरी देत असतो. तेव्हा त्याचं चीज करून घ्यायचं असतं. अहो, एवढं का टेन्शन घेताय तुम्ही? हे बघा, आतापर्यंत आपण मेहनत करूनच वरती आलोय ना. याच्या पुढेही आपण तसंच जाऊ. आता तर तुमचं ऑफिसही सुरू झालंय. मग एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? हो जाएगा रे सब. अश्विनी, खरं आहे तुझं म्हणणं. जस्ट पहिल्यांदा मला अश्विनीचा राग आला होता, पण आता कळतंय तुझ्या बाबांनीही असा पैसा पैसा करूनच संसार उभा केला. अहो, आणि ज्या गोष्टींसाठी माझ्या मुलींचं मन मला तोडायला लागेल ना, त्या गोष्टी मला कधीच नाही करायच्या. म्हणजे फायनली काय, तुझ्यातली ही मदर इंडिया तुझ्यातल्या नवीन मिसेस इंडियाला पुढे येऊन देणार नाही, बरोबर ना? विजय, जरा आत ये. हो सर. विजय, हा, संजूला प्ले झोनला घेऊन जा. त्याला जे खेळायचंय ते खेळू देत, त्याला जे खायचंय ते खाऊ देत, पण तो खुश असला पाहिजे. आणि आम्ही 3-4 तासात येतोच आहे त्याला पिकअप करायला. हो सर. संजू, उगाच जास्त मस्ती करू नकोस हा. आणि खूप चॉकलेट्स खाऊ नको, दात किडतील. मी येते थोड्या वेळात जाऊन. ओके, बाय. बाय. आता जायचा बाबा. मला आता द्यायचंय.
तुम्ही बाहेर जा, तेव्हा मला जायचं असेल तेव्हा मी सांगते तुम्हाला. बरं. शिल्पी बाजूला. अरे हो बेटा, कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? तू तुझ्या घरी आहे आणि तुझा मामा आहे ना तुझ्यासोबत. हे बघ, तुझ्या पप्पांना मी काहीही होऊन देणार नाही, ते पण सेफ आहेत. प्रॉमिस मामा. प्रॉमिस रे माझ्या सोन्या. सांग आता, सांग काय झालं, सांग. पप्पा मला ऑफिस मध्ये भेटायला आले होते आणि विक्रमने पप्पांना मारलं आणि त्याच्या सिक्युरिटीने पण मारलं. पप्पाला खूप लागलंय. संजू, तुम्हाला हे आधी का नाही सांगितलंस? खूप घाबरलो होतो मम्मी. विक्रम मला बोलला की कोणाला सांगायचं नाही, नाहीतर तुझ्या पप्पांना अजून मारणार. खूप डेंजर आहे, मला खूप भीती वाटते त्याची. संजू, म्हणून तू तिथनं पळून गेलास? मला पप्पांना भेटायचं होतं. पप्पांना खूप लागलंय. मला रस्ता नाही मिळाला म्हणून इकडे आलो. संजू, शांत हो बाळा. हे बघ, तुझ्या पप्पांना ना कुणी काही करणार नाही आणि जो कुणी असं करेल ना त्याला आपण योग्य ती शिक्षा देऊ, कळलं? तू शांत हो. मस्त, एकदम मस्त. काय माणूस निवडलायस तू. आणि त्या घाणेड्या फालतू विक्रमसाठी तुझ्या सोन्यासारख्या संसाराची वाट लावलीस तू. हे तुझं लेकरू आज तिकडे रस्त्यावर एकटा फिरत होता. तो भरधाव गाड्या येतात, काही होऊ शकलं असतं. अरे त्याला काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं. तुला कळतंय का? वेडी झालीस का तू जरा? हे बघ शिल्पी, तू जे काही केलंयस ना ते खूप भयंकर केलंयस आणि तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुला संजूची काळजी घेणं खूप कठीण जात असेल ना, तर संजूला सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. हो, आजपासून आयुष्यभर संजूची काळजी मी आणि अश्विनी घेऊ. आणि तू ना, तू चालती होऊ शकतेस. गेट आउट. जाते विक्रमकडे. गेट आउट. संजू, बघितलंस? तुझ्यामुळे हे सगळे लोक मला काय काय बोलतायत. तुझ्या मूर्खपणामुळे होतंय हे सगळं. अरे का वागतोय तू असा? शिल्पी, संजूशी याच्या पुढे असं वागलेलं मी खपवून घेणार नाही. आता कळतंय मला हे सगळं कोणामुळे होतंय आणि का होतंय. हे सगळ्या मागे ना तू आहेस वहिनी. तू अति लाड करून ठेवलेत ना तू, मग त्याच्या पुढे मी फिकी वाटणारच. संजू असा वागतोय कारण त्याच्या मम्मी मध्ये आणि त्याच्यामध्ये तू आहेस, त्याची मामी आहे. मला माहितीये ना तू का अशी वागतेस. उगाच तुझं ऐकलं आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असं झालंय मला. इतका कसा इररिस्पॉन्सिबल वागू शकतोस रे तू. आणि अशा माणसाच्या हातात तू माझ्या मुलाची जबाबदारी कशी काय दिलीस बरं? आता संजू आलाय ना घरी, चिल, काम डाऊन. तू मला शांत व्हायला सांगतोयस? अरे कशी शांत होऊ मी? एकतर विद्युत तिथे आला होता आणि तू त्याला मारहाण केलीस, हे सुद्धा माझ्यापासून लपवून ठेवलंस तू. आय नो माझी चूक झाली, पण हे सगळं मी केलं कारण तुला त्रास नको व्हायला. विद्युत इथं आलाय हे कळलं असतं तर तू अपसेट झाली असतीस आणि मारहाण करावी लागली, नाहीतर तो संजूला घेऊन गेला असता. हे अफोर्ड करू शकली असतीस तू? नाही अफोर्ड करू शकत मी. पण मला इथे काय काय ऐकून घ्यावं लागलं माहितीये तरी तुला? सगळेजण मला मी कशी वाईट आई आहे हे सांगतायत. ती दीड दमडीची ती मिसेस इंडिया, ती सुद्धा माझ्या अंगावरती ओरडून बोलली. काय संबंध तिचा? आय नो माझ्या चुकीमुळे तुला खूप ऐकून घ्यायला लागतंय अँड आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इट. पण आता आपण भांडत बसण्यापेक्षा ह्याच्यावर सोल्युशन नको का काढायला? सगळं ठीक होईल. अरे कशावरून ठीक होईल? हे सगळं मी तुला फोनवर नाही एक्सप्लेन करू शकत. खूप रात्र झालीय, तू झोप आता वेळेवरती.
उद्या ऑफिसमध्ये आलीस की आपण बोलू. तोपर्यंत मी सांगतोय ते लक्षात ठेव आणि तसंच वाग. कळलं? ठीक आहे, कळलं. गुड. मयुरी काय झालंय? तू माझ्या मेसेजेसला रिप्लाय देत नाही, मला माझा कॉल उचलत नाहीयेस आणि त्या दिवशी पण तू अशीच निघून गेलीस. त्या दिवशी मी तुला प्रपोज केला याचा तुला राग आलाय का? प्रतीक, तुला आता होकार नाही देऊ शकत. थँक गॉड तू असं म्हटलीस. जर ती असं म्हटली असती तर माझा हार्टब्रेक झाला असता ना. ती म्हणजे? हा, मी तुझ्यावर ना एका दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो आणि आपण ठरवलेलं ना की आपण एकदम क्लोज फ्रेंड्स होत आणि आपण एकमेकांशी सगळं काही शेअर करू शकतो. तसंच मला तिला प्रपोज करायचंय, पण ना मला खूप टेन्शन आलंय ग, म्हणून मी तुझ्यावर प्रॅक्टिस केली. आय होप तुला राग नसेल आला याचा. मला का राग येईल? आपण चांगले फ्रेंड्स आहोत ना. बरं, तुला ती ट्रेजरची आयडिया कशी वाटलेली आणि ती माझी प्रपोज करायची स्टाईल तिच्यावर यूज करू शकतो ना मी? प्रतीक, तू चांगला मुलगा आहेस, त्यामुळे कसंही प्रपोज करशील तरी ती तुला होच म्हणेल कदाचित. अश्विनी, आपल्याला उशीर होतोय, कोर्टात पोचायचंय. विद्युत डायरेक्ट भेटणार तिकडे आपल्याला. हो, एवढं आवरलं की निघूया. अहो, चहा. चल आवर लवकर. ती तुझ्या भावाशी घटस्फोट घ्यायला निघाली आणि तरी तू तिच्यासाठी कॉफी बनवतेस? आई, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी वेगळ्या आहेत. माझ्या भावाचा संसार जरी मोडला असला ना तरी आयुष्यभरासाठी शिल्पी माझी नणंद आहे आणि हे कसं विसरू मी? अगं, तुझ्यातला 1% समजूतदारपणा जरी तिच्यात आला असता ना तरी भरून पावले असते. असं नका म्हणू आई, आम्ही दोघी वेगळ्या आहोत इतकंच. तू आवरून घे, तुम्हाला जायला उशीर होईल. हो, तुम्ही नाही येणार? जसे तुझे माई अप्पा नाही म्हणतात ना याला, तसंच मीही घरीच थांबेन म्हणते. हे सुद्धा इथे नाहीये आणि एकटीने भांडणं बघायची हिंमत नाहीये ग माझी. जायच्या आधी देवाला नमस्कार करून जा. हो. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडून काय मिळणार आहे तुला? काही नाही शिल्पी, मला फक्त ना इतकंच वाटतं की संजूचं भलं व्हावं आणि आता तुझ्या बरोबर राहून त्याचं भलं नाही होऊ शकत. त्यामुळे स्वतःला आधी सुधार, जबाबदारी घे आणि खऱ्या अर्थाने त्याची आई हो. आणि असं जेव्हा होईल ना तेव्हा सगळ्यात अगोदर मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. कॉफी. संजू, नको ना रे रडू. तुला बघितल्यावर मला पण रडायला येतं. मला खूप टेन्शन आलंय. जर मम्मी पप्पा सेपरेट झाले तर असं काही नाही होणार. गणपती बाप्पा आहे ना. काय झालंय बाळा?
पप्पा चल शिल्पी. उशीर नाही ना झाला? नाही, अजून वेळ आहे. ताई, व्हिडिओ सेफ आहेत ना? अश्विनी, काही बोलत नाहीयेस, काय आलं? तुला सांगितलं ना ते व्हिडिओज तुझ्या मोबाईल मध्ये सेफ ठेव, आणि मोबाईल चार्ज करायला पण सांगितलं होतं मी. अगं ताई, काहीतरी बोल. विद्युत, ते व्हिडिओ आपल्याला कोर्टात नाही दाखवता येणार. काय दाखवू शकत नाही? अगं पण का ताई? अगं तो एकमेव पुरावा आहे आपल्याकडे, तू का नाही दाखवायचा? पण मामी, मी तुला काहीतरी मागितलं तर तू ते देशील? देईन की. आजपर्यंत संजूने त्याच्या मामीकडे काही मागितलंय आणि त्याला मामीने दिलं नाही असं झालंय का कधी? मी संजूला घेऊन ना खाली जाते आणि त्याच्यासोबत थोडं खेळते, नाहीतर ना ह्या वातावरणाचा त्याच्यावर वाईट परिणाम होईल. संजू ये. काय मिसेस इंडिया, कसला विचार करताय एवढा? तू तर धर्मसंकटात अडकलीस नाही का? संजूनी हुकमाचा एक्काच बाहेर काढला ना? सगळे पुरावे असताना सुद्धा कोर्टासमोर पुरावा सादर करायचा नाही असं वचन घेतलं तुझ्याकडनं, ते पण तुझ्या गणूसमोर. कसं आहे ना बहिणी, लाडकी मामी असं म्हणून गेलं तुला फार आवडत असेल, चांगलं वाटत असेल, पण शेवटी कितीही झालं तरी मी आई आहे त्याची, आणि माझ्या डोळ्यातलं पाणी त्याला नाही बघवलं, म्हणून मग तोच म्हणाला मी बोलतो मामीशी. फार समजूतदार मुलगा आहे माझा, अगदी तुझ्यासारखा. एखादी आई आपल्या मुलाशी इतकं क्रूरपणे कसं वागू शकते? अगदीच वागू शकते. माझ्या मुलाला जर मला कायम माझ्याकडे ठेवायचं असेल तर याच्याही पेक्षा जास्त क्रूर मी वागू शकते. त्यामुळे तुला आता जे करायचं असेल ते तू करू शकतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्यामुळे मी माझा मुलगा गमावला तर तूही गमावशील. या बाईला फसवून व्हिडिओ बनवलेस, या गोष्टीबद्दल गिल्टी वाटत होतं ना तुला? काही निदान शिल्पीच्या बाबतीत तरी माझं ऐकत जा प्लीज.
हे घे हे घे हे घे संजू. दे त्याला दे. बस ऐक ना, तो दुसरा पाय पण बघ ना विद्युत जरा. इथे दुखतंय का तुला? फक्त इथे दुखतंय ना? ओके. आणि इथे इथे खाली? हाँ पप्पा मी ठीक आहे. ठीक आहे, तो आता मी बाकीचं बघून घेईन. चल, चालता येतं ना तुला बाळा? ठीक आहे. सुरू. विद्युत, संजूला लागलं तर तुम्ही दोघं कसे एकत्र आलात? तुमच्या दोघांचाही जीव ना संजूत अडकला. नवरा बायकोचा घटस्फोट होऊ शकतो, आई वडिलांचा घटस्फोट कधीच होऊ शकत नाही. लग्न झालेलं कपल घटस्फोटानंतर सिंगल राहू शकतं, पण आई वडील हे आयुष्यभर फक्त आई वडीलच राहू शकतं. नवरा बायकोतलं प्रेम संपतं, पण मुलांवर असलेलं प्रेम ना विद्युत कधीच संपत नाही. आणि तेच प्रेम त्यांच्या नात्यातला दुवा असतं. या लहान मुलांसारखं आपल्याला जर प्रेम करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. जन्माला प्रत्येक माणूस येतो ना तेव्हा तो निरागस असतो, पण मोठं झाल्यावर त्यांना काय होतं कळतच नाही. काय इतकी कोडगी बनतात, समोरच्याच्या इमोशन्सचा विचारच करत नाही. मला सांग, काय करणार रे संजू? आणि मी त्याला काय उत्तर देणार होते जेव्हा त्याने मला विचारलं की मामी, तू माई आजी आणि आप्पा आजोबा यांच्यामधलं कुणाला निवडशील? तुझ्याकडे नाही ना याचं उत्तर, पण आज मी तुला सांगते. मी हळवी झाले ना तर माईकडे जाईन, पण जगाचा सामना जेव्हा करायचा असेल ना तेव्हा आप्पांकडे जाईन. जेव्हा मला कोणता एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल ना तेव्हा मला आप्पांची साथ लागेल, पण तो मोठा निर्णय घेतल्यावर जेव्हा पोटात मोठा खड्डा निर्माण होईल ना तो बुजवायला मला माईच्या कुशीत शिरावं लागेल ना विद्युत. आणि प्रत्येक माणसाला आई वडील हे लागतात विद्युत. आणि संजू तर लहान आहे. अरे काय करावं त्याने? अश्विनी, तू आता काही म्हणालीस तरी काही उपयोग नाही. संजूला बिचारायला आता ऍडजस्ट करावंच लागेल. त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही, आपल्याकडेही दुसरा पर्याय नाही. संजूला ऍडजस्ट करावं लागेल. काय विचारलं तुला? तू माझंच नाव घेतलंस ना? कोणाला चूज करणार आहेस असं विचारलं असेल ना त्यांनी? घेतलंयस ना माझं नाव? आणि पप्पा तुला काही त्रास देतात असं काही सांगितलंयस? बोल ना. पाणी आणते. अश्विनी, आज सगळं व्यवस्थित झालं ना? संजूचं वय लक्षात घेता आपण त्याला आता घरी सोडू शकतो. संजूचं इथे राहण्याचं प्रयोजन संपलेलं आहे. थँक्यू सर. त्याला घरी घेऊन जा. मगाशी शिल्पी म्हात्रे आणि विद्युत म्हात्रे यांनी आपली बाजू मांडताना कोणतेही पुरावे सादर केले नाहीत, पण त्या संदर्भात एक पुरावा आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याची पाहणी करूनच कोर्ट काय तो निकाल देईल. पुरावा सादर करावा.
मूर्ख वाया घालवलीस. आणि रडू नकोस हा, रडू नकोस अजिबात. माझं डोकं जर फिरलं ना जंगलात सोडून येईन तुला. आणि काय केलंय या घराचं, किती पसारा मांडलाय. आणि आता हे सगळं कोणी आवरायचं, मी आवरायचं. तुला ना फटकेच दिले पाहिजेत, त्याच्याशिवाय नाही सुधारणार तू. सर, हा व्हिडिओ खोटा आहे सर. यापैकी काहीच खरं नाहीये. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या व्हिडिओ मध्ये तुम्ही जे मुलाला मारताय ते एक नाटक आहे म्हणून? हो, इन अ वे नाटकच आहे ते. कारण माझ्या नकळत तो व्हिडिओ काढला गेलाय. मला माहित पण नव्हतं हे लोक माझा व्हिडिओ काढतात. मी माझ्या मुलाला जनरल ओरडत होते. त्या उलट संजूची योग्य काळजी घेणे, संजूच्या संगोपनासाठी तणावमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे, या सकारात्मक कृतींमुळे संजूला त्याच्या वडिलांकडे म्हणजे विद्युत म्हात्रे यांच्याकडे सोपवत आहोत. संजू त्याच्या आईला आठवड्यातून 2 वेळा 1 तास भेटू शकतो. संजूच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी त्याचे वडील घेतील. म्युच्युअल कन्सेंटनी या वेळापत्रकात बदल घडवणे शक्य आहे. ते मी संजूच्या पालकांवर सोपवतो. सो दिस डिवोर्स केस इज सॉल्व्ड अँड क्लोज्ड. माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतलाय. तुमच्यामुळे झालं सगळं. मला मान्य नाहीये कोर्टाचा निर्णय. मी तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये पाठवीन. अरे गप्पा बस रे. काय माणूस आणला तू हा मूर्ख. तुला अशी सोडणार नाही मी. तुम्हाला एकेकाला बघून घेईन मी. अश्विनी वाघमारे, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू मुद्दाम केलायस मला माझ्या मुलापासून लांब. तुला हेच हवं होतं म्हणून तू हे सगळं केलंस. हात लावायचा नाही मला. हात लावायचा नाही मला अजिबात. हे सगळं तुझ्यामुळे झालं अश्विनी वाघमारे. आणि याची शिक्षा तुला भोगावी लागेल. आय विल डिस्ट्रॉय यू. बर्बाद करेन मी तुला. आणि जोपर्यंत मी बर्बाद करत नाही तुला तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आणि हा शाप आहे माझा तुला. अहो, तुमचं बाबांशी काही बोलणं झालं का? सांगितलं त्यांना तुम्ही? हो, बोललो बाबांशी. सांगितलं त्यांना सविस्तर सगळं. मला वाटलं त्यांना शॉक लागेल पण पटकन एक्सेप्ट केलं त्यांनी सगळं. त्यांनाही माहितीये ना त्यांची मुलगी कशी आहे ती. आई, आता खूप दिवस बिस्किटचा एकदम मोठा पुडा नको आणूस. संजू नाहीये ना संपवायला. जे संजू असतो ना ते लगेच संपून जातो. संजू कुठे आहे? संजू कुठे आहे? संजू, संजू, संजू. शिल्पी, संजू कुठे आहे? विद्युतनी कोर्टाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केले आणि तो त्याला घेऊन गेला. गेला? असं कसं गेला तो? असं
मला त्याचं सगळं सामान भरायचं होतं. असं कसं, म्हणजे मला बॅग भरायची होती ना त्याची, मी आई आहे त्याची. तर आईने सगळं सामान भरलं. अरे पण मी आई आहे ना त्याची, मी भरायला पाहिजे बॅग, आणि मला सांगायचं तरी ना. तो चाललाय म्हणून मला एकदा कळवायचं तरी. आम्ही केलेला तुला फोन चेक कर तुझा. एकदा फोन केला असशील ना. विद्युतनी सुद्धा केलेला. हा मग काय, एक आणि दोन फोन झाले, संपला. मी फोन उचलला नाही तर माझ्यासाठी थांबता येत नाही तुम्हाला लोकांना. शिल्पी, कोर्टातून तू सरळ घरी का नाही आलीस? कुठे गेली होतीस? आई अगं ते जास्त महत्वाचं आहे का? तुम्ही माझ्यासाठी थांबला का नाही ते महत्वाचं आहे की नाही? शिल्पी, आता तरी आतताईपणा सोड. काय आतताईपणा? आई ऐका ना, ती आली की तिला 5 मिनिटं बसू दे, मी पाणी आणते. हो बरोबर आहे. आधी शिल्पीला शांत बसू दे, मग हळूहळू आपण तिला त्रास देऊ, मग तिचं वाईट करू, आणि मग तिच्या आयुष्याचं, तिच्या संसाराचं मातेरं करू. पण एक लक्षात ठेव, माझा संजू तुझ्यामुळे दुरावला गेलाय. त्यामुळे तुझी सावली सुद्धा माझ्यावर पडलेली चालणार नाहीये मला. अश्विनी वाघमारे इथेच राहतात का? हो. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन? तुम्ही बुक केलेल्या कारची डिलिव्हरी घेऊन आलोय, ही बघा. लागणार आहे का? काही गरज नाही, आती करते, समजलं ना? तो विद्युत तुझ्यासारखा नाहीये, तुझ्यापेक्षा खूप चांगला आहे तो. तू विद्युतला जसं भेटून द्यायची नाही ना संजूला, तो तसं तुझ्याबरोबर कधीही करणार नाही, याची गॅरंटी मी देतो तुला. जाऊ दे ना, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. अश्विनी, थँक्स, तू गाडी घेतलीस. खरंच मला मनापासून वाटत होतं की आई बाबांसाठी गाडी घ्यावी, तुझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी गाडी घ्यावी. तू तुझ्या मेहनतीने स्वबळावर ही गाडी घेतलीस. आय एम व्हेरी हॅपी. चला चला आता खाली जाऊया आणि गाडी बरोबर फोटो काढूया. चल मयू, तू चल. चल. हो. आई, वाघमारेंच्या घरी पहिल्यांदा 4 व्हीलर आली. खाली पूजा करायला येतेस ना? आई येतेस ना? हो. चल तू पण चल. वाय आई, मला असं वाटलं होतं तू तरी निदान माझ्या बाजूने असशील, पण नाही. सगळेजण कारचं सेलिब्रेशन करतायत. माझं काय होतं, काहीच कोणाला. जा तुझा, मी ठीक आहे इकडे, मी राहीन एकटी. आई येतेस ना? शिल्पी, तुम्ही दोघं वेगळे झाला, पण आपण नाही. आपलं कुटुंब एक होतं आणि एक आहे. कसलं कुटुंब? हे कुटुंब आहे माझं, जिथे आज एकीचा डिवोर्स होतोय, तिचा मुलगा तिच्यापासून दुरावला जातोय, आणि एकीकडे घरात नवी गाडी येते, त्याचं सेलिब्रेशन चालू आहे, आणि एक माणूस कुठल्या दुःखात न जातोय याचं कोणालाच काही पडलेलं नाहीये. ही माझी फॅमिली आहे. मला वाटलंच होतं तुला हिचा पुलका आला असेल. झालं, तोंडावर पडून झालं. चल आता. अहो बोलायचं अजून? बघ बोला. पांड्याला बोलवलंय, लवकर खाली. शिल्पी, अगं जेवण तयार आहे, जेवून घे. हे बघ शिल्पी, तुला जर बोलायचं नसेल ना माझ्याशी तर बोलू नको, पण
जेवणावर नको ग राग काढू. शिल्पी बाहेर ये ग. शिल्पी तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय मी. शिल्पी दार उघड ग. काही आवाज का नाही येते, काही बोलत का नाहीये? शिल्पी, शिल्पी ऐक. शिल्पी, अरे देवा, काय करू मी आता? काय खूप आवडली का कुल्फी? एकदम मस्त. कुल्फी खाता खाता आईला विसरली वाटतं. अशा प्रसंगी खरं तर सगळ्या कुटुंबांनी एकत्र असायला हवं होतं. अगं आजू, आपण एक आयडिया करूया. आपण आहे ना 4 कुल्फ्या अजून पॅक करूयात आणि मग जाता जाता आहे ना मामाकडे पण देऊयात. मग झाली ना फुल फॅमिली. श्रेयस, आपण तिच्यासाठी सुद्धा घेऊन जाऊया. घेतो, हा तिच्यासाठी घेतो. पण बाबा, आईने आत्याच्या बोलण्याकडे ना लक्षच द्यायला नको होतं आणि आपल्यासोबत यायला हवं होतं. हे सगळं तू सामान्य लोकांबद्दल बोलतोस मयूर. तुझी आई सामान्य नाहीये, असामान्य. मिसेस इंडिया आहेत, मिसेस इंडिया. त्या शिल्पीने इतका त्रास दिला तिला, इतकी माती केली तिच्या आयुष्याची, तरी तिचा मुलगा येतच तिला. अरे पण हे सगळे तिचे गुण आहेत ना रे. पण मला तो गुण अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं तिने लोकांची पर्वा करणं बंद करावं, स्वतःचा आनंद एन्जॉय करावा, स्वतःसाठी सुद्धा जगावं. पण नाही, तिला ते जमतच नाही ना. हे बघ, बोललो ना, तिचाच फोन आहे. का फोन करत असेल माहितीये? तुम्हाला वाईट वाटलं असेल ना मी नाही आले. काय म्हणजे तिथेही स्वतःचा आनंद बाजूला ठेवायचा आणि माझी काळजी. मी फोनच उचलणार नाही. आता डायरेक्ट घरी जायचं आणि तिच्या हातात कुल्फी द्यायची आणि मस्तपैकी तिला कुल्फी खायला घालणार आहे. कट का केला यांनी फोन? कदाचित गाडी चालवत असतील. मयूला संपली माझी कुल्फी. माझ्यावर संपत आली. बाबा, आईचा फोन आता मला आलाय. बघितलं? अरे परत करताय फोन, म्हणजे काहीतरी सिरियस असेल. बघ ना मयू. हा आई, बोल. काय? ओके ठीक आहे बाबा, आपल्याला इमिजिएटली निघावं लागेल. काय केलं त्याने? केवढा समजूतदारपणा दाखवला आणि स्वतःच्या वडिलांबरोबर निघून गेला. शिल्पी, त्याला तू सावरायचं सोडून, सांभाळायचं सोडून हे असं करतेस? हातपाय गाळून बसलीस? तू सांग ना मला. तुझा इगो इतका महत्वाचा आहे? एकतर संजू तुझ्या बरोबर राहील आणि जर तो तुझ्या बरोबर राहिला नाही तर त्याच्या आईला गमवावं लागेल. असं ब्लॅकमेलिंग केलंस तू त्याचं? असं करायचं असतं शिल्पी? सांग मला, असं करायचं असतं का? अगं, स्वतःच्या संसारातल्या लहान लहान कुरबुरी काढून तू सुखी संसार सोडून इथे येऊन राहिलीस, हो ना? मग इथे आल्यानंतर संजूची जबाबदारी कुणाची होती? तुझी होती ना? तू काय केलंस? त्याची जबाबदारी न घेता त्या विक्रम बरोबर फिरत राहिलीस. तुझ्या मुलाला काय हवंय, त्याला काय होतंय, त्याच्या मनात काय आहे, तुला काही कळलं नाही. आणि आज कोर्टाने संजूची कस्टडी विद्युतकडे दिली तर तू हे असं सगळं करते शिल्पी. तू कसं सांभाळणार होतीस तू संजूला? सांग. कसं सांभाळणार होतीस संजूला तू? तुझ्या रागावर कंट्रोल नाही, तुला काय बोलायचं ते कळत नाही. असं सांभाळणार होतीस? इथे बघ माझ्याकडे. तुला संजू हवाय ना? अगं, मिळेल तो. तुला वारंवार आम्ही तेच सांगतोय, तुला संजू मिळेल. तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये का? त्यासाठी तुला बदलायला हवं शिल्पी. बघ, संजूला तू जर एक हेल्दी वातावरण देत असशील ना तर येईल ना, तो राहील तुझ्याकडे. खरंच सांगते, राहील तुझ्याकडे तो. आणि तू जर बदललीस ना तर मी सांगते ना, मी तुझ्या बाजूने उभी राहील. पण तू परत असं करायचं नाहीस. नाही, मला ताईचं हेच कळत नाही. काय गरज आहे त्या शिल्पीशी चांगलं वागण्याची? तिची किती नाटकं चालली आहेत ना ते मलाच माहिती. रडते काय सारखी, खात नाहीये, शून्यात नजर गाडून बसलेली असते. मी तर नादीच लागत नाही, लक्षच देत नाही तिच्याकडे. अश्विनीचं माहितीये ना तुला, असं कोणी चेहरा पाडून बसलं का तिला सहन होत नाही. तोच त्या ताईचा वीक पॉइंट आहे आणि हे शिल्पीला सुद्धा माहित आहे.
म्हणून ती मुद्दामून हे सगळं करते. तसे ताईला अडकवायला तिला आवडतच. पण आता अश्विनीचं काय करायचं सांग ना मला. खाली शिल्पी उशिरापर्यंत झोपली नव्हती, काय खाल्लं नव्हतं, म्हणून ही आतमध्ये बेडरूम मध्ये अस्वस्थ कशी बशी झोपली आहे. हिला आता समजावणार कोण सांग मला. अश्विनीनी शिकायला हवं ना लोकांकडे दुर्लक्ष कसं करायचं. कसं आहे माहिती का श्रेयस, जसं शिल्पीचं वाईट वागणं माझ्या हातात नाहीये ना, तसं ताईचं चांगलं वागणं तुझ्या हातात नाही. सोडून द्यायचं. आणि काय विद्युत एक विचार. हा बोल. शिल्पीशिवाय जगायला जमेल तुला? श्रेयस तुला माहिती आहे माझं शिल्पीवर किती प्रेम आहे ते. पण ती हे असं वेड्यासारखं वागते ना म्हणून मी वेगळा झालो. म्हणजे उद्या ती चांगली वागायला लागली तर तू पुन्हा संसार करशील तिच्याबरोबर? नाही, मी याच्यासाठी विचारतोय कारण अश्विनी सारखी सारखी तिला हेच सांगते, तू आता चांगली वाग, आता सुधार, मग तुम्ही सगळे परत एकत्र राहू शकता. मलाही सांगत असते शिल्पी बरोबर इतकं हार्श वागायची काही गरज नाही, इतकं काय केलं नाही तिने. काय बोलायचं? तुला काय वाटतं? अरे मला काय वाटलं, आधी सख्खी बहीण आहे ती शेवटी. मी या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. पण एक गोष्ट आहे, पुढे जी वेळ येईल ती वेळच आपल्याला सांगेल काय करायचं आणि काय नाही. वाव अश्विनी, यू आर सच अ डार्लिंग. अगं किती लाईट अँड परफेक्ट मेकअप केलायस तू. आणि पिंपल पिंपल होता या फेसवर. अश्विनी, थँक्यू सो मच. दिव्या नागपाल इज रेडी टू हिट द रॅम नाव. अजून एक गोष्ट राहिली. काय? आता तुम्ही रेडी आहात? अश्विनी, आतापर्यंत इतक्या वेळा मेकअप केला ग, पण असं रॅम्पवर जायच्या आधी ना हे फक्त माझी आईच करायची. तू खूप वेगळी आहेस ग अश्विनी. तुझ्यात असं काय माहिती नाही, पण प्लीज डोंट चेंज. चालेल. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. दिव्या मॅम, तुम्ही खूप गॉर्जियस दिसतात. लुक ऍब्सोल्युटली स्टनिंग. थँक्यू. पिंटूचं जर अप्रिसिएशन मिळालं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं का. काय दिव्या मॅम. पिंटू, तिचं पेमेंट करून टाक. हो मॅम. मॅम तुमचे 1 लाख कॅश. 1 लाख रुपये? पिंटू, त्यात 20K ऍड कर. हो मॅम. पण तुम्ही मला एवढे पैसे का देताय? कारण तू मिसेस इंडियाची रनरअप असूनही एवढी डाऊन टू अर्थ आहेस. अगं तू खूप मन लावून काम करतेस. सो यू डिझर्व दिस. हे बघ, हे 1 लाख रुपये ना, हे तुझ्या मेकअपचे रेम्युनरेशन, आणि 20K या पिंपलसाठी. मॅम मी ते वरचे पैसे घेऊन येतो. अरे 1 मिनिट. हा, आमचा जरा फोटो काढ ना दोघींचा. हो काढतो. आणि अश्विनीला आठवायला विसरू नकोस. हो नक्की मॅम. थँक्यू. थँक्यू. बरं अश्विनी, मी दिलेल्या बिझनेस सजेशनचा नक्की विचार कर. तुझे ब्युटी प्रोडक्ट नक्की फेमस होतील. हा. थँक्स अ लॉट. बाय बाय. रिपीट असाइनमेंट म्हणजे डबल टेन्शन. काय झालं तिकडे? सुरुवातीला भीती होती मनात, पण छान झालं. छान झालं ना? म्हणजे तुझा मूड आज खूप छान आहे. मग मला गिफ्ट काय देणार आहेस? सावंत काकू आत्ताच म्हणाल्या की काहीतरी भरपूर भारी खायला करणार आहेत माझ्यासाठी. तू काय करणार आहेस? मी तुझ्यासाठी काही खायला करणार नाहीये, पण वेगळं देईन काहीतरी. वेगळं? वेगळं म्हणजे मी असं काहीतरी करणार आहे जे एका विशीतल्या मुलीला आवडेल. ते करणार आहे मी. म्हणजे काय करणार आहेस? म्हणजे काय करणार आहेस? अगं का सांगू, सरप्राईज आहे. जमलं तर आज जाऊ,
आणि आज नाहीच जमलं तर उद्या प्रयत्न करू, चालेल? हे पण लवकर द्या. हो देईन ग. मयू, आज ना एक गंमत झाली. मला बोनस दिलाय दिव्या मॅडमने. अरे बापरे, काय सांगतेस तू? तू तर सुपर वुमेन आहेस ग. तू मला सांग, टोटल किती पैसे मिळाले? गेस कर. 30,000. मग काय 50,000? मावशी किती मिळाले? मला कामाचे 1,00,000 रुपये आणि बोनसचे 20,000 रुपये मिळाले. ओ माय गॉड, आई तू तर खूप ग्रेट आहेस ग. पण बोनस कसला दिला त्यांनी? अगं म्हणजे ना दिव्या मॅडम वैतागल्या होत्या. त्यांच्या गालावर पिंपल आलं होतं. हा, खूप टेन्शन आलं होतं त्यांना. मग मी काय केलं माहितीये ना, तुला जो पिंपल आल्यावर पॅक लावते ना, तोच त्यांच्या गालावर लावला. आणि मेकअप सुरू करायच्या अगोदर 50% ते पिंपल सेटल झाला आणि बाकी सगळं मी मेकअपने कव्हर केलं. त्यामुळे त्या तर इतक्या इम्प्रेस झाल्या माहितीये. आणि मला म्हणाल्या, तू आता अश्विनी बिझनेस सुरू कर. आज आशूचा फोन आला होता आणि तिने शिल्पी आणि संजूचं बोलणं करून दिलं. काय? हो, जेवताना संजू तेच बोलत होता सारखं. मी मम्मीशी हे बोललो, मम्मीशी ते बोललो. खूप उत्साहात होता. माई, मला आहे ना या ताईचा प्रॉब्लेम काय ना तोच कळत नाहीये. तू इतका काय पुळका आहे त्या शिल्पीचा? काय गरज होती बोलणं करून द्यायची? कोर्टाने वेळ दिली आहे ना. हे बघ, काही झालं तरी शिल्पी त्याची आई आहे आणि असं कोणी ठरवणार का की तिने तिच्या मुलाशी कधी बोलायचं, कधी भेटायचं? आणि हे बघ, तुला फक्त संजू पाहिजे की त्याचा आनंदही हवाय तुला? अरे तुला सांगते, आज किती खुश होता रे तो. अगं पण माई, विद्युत, तू डिवोर्स घेतलास, आम्ही काही बोललो नाही. तुझं सगळं ऐकलं आम्ही, पण आता नाही. आणि हे माझं स्पष्ट मत आहे की आई आणि मुलाला भेटण्यावरती कोणी काही बंधनं घालू नयेत. आई वडील वेगळे होतात ना, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो रे. माई, मला सगळं मान्य, पण शिल्पीवर आहे ना माझा तीळ मात्र विश्वास नाहीये. ती संजूशी काय बोलेल ना याची मला सतत भीती वाटत राहते. तेव्हा आपल्याबद्दल आहे ना वाईट साईड बोलायला पण ती मागे पुढे बघणार नाही. ते काही नाही, शिल्पी जर संजूशी बोलणार असेल ना तर मला लक्ष ठेवावं लागेल. परत शूट करायचं तर व्हिडिओ परत करू शकतो ना आपण. त्याची गरज नाही, आपण ते एडिट करू शकतो. चल आपण स्टार्ट करूया. तू रिलॅक्स होऊन बोल. ओके? एकदम मयू मयू हे धर, लाईट पकड. आणि ते तू धर, मी हे करते. हे करते ना. येईल ना तुला करता नीट? हा हा, चल वहिनी रेडी? कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे. मी एक साधी गृहिणी आहे. म्हणजे जिच्या हाताशी स्वयंपाकघर असतं, स्वयंपाकघरातल्या वस्तू असतात. मला एक तरुण मुलगी सुद्धा आहे. आता तरुण म्हटलं की सुंदर दिसण्याचं वेड आलं ना, मग त्यासाठी मला 10 उपाय शोधावे सुद्धा लागतात. आणि आता उन्हाळा आलाय. उन्हाळ्याचा सीझन म्हटला की अंगात उष्णता वाढते. उन्हाळा म्हटलं की शाळा आणि कॉलेजना सुट्टी, मग रात्रीची जागरणं आली, बर्फाचे गोळे खाणं आलं, पार्ट्या होतातच, त्याच्यानंतर तेलकट पदार्थ, आईस्क्रीम. या सगळ्यांनी होतं काय माहितीये ना, आपल्याला थोड्या वेळासाठी खूप शांत वाटतं, पण खरं तर शरीरातली उष्णता ह्यामुळे जास्त वाढते आणि त्वचेखाली एक तेलाचा थर तयार होतो. आता ही एवढी सगळी उष्णता शरीरातनं कुठेतरी बाहेर जायला हवी ना, आणि तो बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे पिंपल. तर त्या वाटे आपली शरीरातली उष्णता बाहेर पडते. आता हे एवढं सगळं तुम्ही ऐकताय, पण याच्यावर काय उपाय आहेत हे तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे तुमच्यातल्या काही जणांना माहीत नसतील. तर एकतर उन्हाळ्याचा सीझन सुरू झाल्यावर आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, त्वचा तजेलदार राहते, हायड्रेटेड राहते. मग रसाळ फळे खा, म्हणजे ज्युसी फ्रुट्स. आणि रात्री झोपताना स्वच्छ चेहरा धुवायचा आणि त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्याला जे क्रीम सूट होत असेल ना ते क्रीम लावायचं. आणि सकाळी म्हणजे जेव्हा आपण घरातनं बाहेर पडतो, बाहेर ऊन असतं, तेव्हा हे तेलकट म्हणजे ऑइल बेस जे क्रीम असतं ना ते नाही लावायचं. त्याच्याऐवजी तुम्ही जेल बेस क्रीम किंवा वॉटर बेस क्रीम्स जे असतात ती लावू शकता. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये किंवा कोणत्याही सीझनमध्ये चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही. आता एवढं करूनही चेहऱ्यावर जर पिंपल आलं तर काय करायचं? तुम्हाला कडीलिंबाचा पाला तर माहीतच असेल. मग तो उघडायचा आणि पिंपल जिथे तिथे लावायचं. त्यात जर तुम्ही रोज वॉटर ऍड केलं तर त्वचेला जरा थंडावा मिळेल. पिंपल फुटल्यावर इन्फेक्शन होतं, बरोबर? मग ही हळद ऍड केल्यामुळे ते होणार नाही. आणि पिंपल आल्यावर पिंपल थोडे दिवस त्रास देतं, पण महत्वाची गोष्ट म्हणजे ते